नमस्कार, ध्रुव IAS मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण अर्थशास्त्रामधील संकल्पना हे आपल्या पहिल्या प्रकरणामधला तिसरा भाग पाहतोय. या अगोदरच्या भागामध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांचा विचार केला होता. राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र ही तीन क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्या आर्थिक क्रियांचं वर्गीकरण होतं. जगामध्ये, आपल्या देशामध्ये किंवा आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या काही आर्थिक क्रिया घडतात त्या आर्थिक क्रियांचं वर्गीकरण या प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रांमध्ये कोणत्या प्रकारे होतं त्याची तुलना आपण केली की सुरुवातीच्या कालावधीमध्ये इंग्लंडमध्ये कोणत्या प्रकारची परिस्थिती होती, भारतामध्ये कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे, कोणत्या क्षेत्राचं वर्चस्व जास्त आहे. 1951 पासून आपण तुलना केली अगदी 2023 पर्यंत. आजच्या भागामध्ये आपण अर्थव्यवस्थांचे प्रकार पाहणार आहोत आणि खूप महत्त्वाचे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. अगदी UPSCलाही विचारले जातात आणि MPSCलाही विचारले जातात. अर्थव्यवस्थांचे प्रकार किती? अर्थव्यवस्थांच्या प्रमुख प्रकारांचा जर आपण विचार केला तर अर्थव्यवस्थांचे 3 प्रकार सांगितले जातात. कोणकोणते प्रकार आहेत हे आपण समजावून घेऊयात. पण त्याच्या आधी तुम्ही जर विचार करत असाल की 3 प्रकार आहेत आणि ते कोणते प्रकार आहेत तर आपल्याला सांगता येतं. आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्था, त्यानंतर बाजार अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. अशा प्रकारे या अर्थव्यवस्थांचे 3 प्रकार पडतात. हे 3 प्रकारांचा जरी तुम्ही विचार केला तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे 3 प्रकार आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था दिसून येते, आदेशात्मक. काही देशांमध्ये बाजार अर्थव्यवस्था आहे, काही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येते. आता सुरुवातीला समाजवादी अर्थव्यवस्थेचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमधलं सोव्हिएत रशियाचं उदाहरण घेता येतं. बाजार अर्थव्यवस्थेचा विचार केला, मार्केट इकॉनॉमी, बाजार अर्थव्यवस्थेचा विचार केला तर अमेरिकेचं उदाहरण घेता येईल. मिश्र अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आपल्या भारताचं उदाहरण घेता येईल. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे ज्या ठिकाणी सार्वजनिक आणि खाजगी ही दोन्ही क्षेत्र सहअस्तित्व असतं, या दोन्ही क्षेत्रांचं त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं आपण म्हणतो. आणि ही मिश्र अर्थव्यवस्था हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. मग ते कशा प्रकारे या 3ही अर्थव्यवस्था जगाच्या पातळीवरती काम करतायत याचा आपण आजच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. आता पहा, आपण म्हटलं अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणकोणते प्रकार आहेत ते सुरुवातीला आपण पाहूयात. अर्थव्यवस्थेचे प्रकार. मी तुम्हाला म्हटलं की अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात. कोणते 3 प्रकार पडतात? 3 प्रकार अर्थव्यवस्थेचे. मग सुरुवातीला आपण उल्लेख केला आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्था. आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्था. दुसरी बाजार अर्थव्यवस्था. तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमी. मिश्र अर्थव्यवस्था. तर हे 3 प्रकारांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. 3ही प्रकार समजावून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला समजावून घ्यायचे. याच्यावर कोणताही प्रश्न आला तर तो आपल्याला सहजपणे ओळखता आला पाहिजे. चला मग सुरुवात करूयात. सुरुवातीला आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्था असंही याला म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण उल्लेख करताना आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्थेचा विचार करूयात. पहिला प्रकार आदेशात्मक व नियोजित अर्थव्यवस्था. आदेशात्मक व नियोजित अर्थव्यवस्था. आदेशात्मक आणि नियोजित अर्थव्यवस्थेचा विचार केला
त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो आदेशात्मक नियोजन आणि दुसरा प्रकार पडतो सूचनात्मक नियोजन. याचे दोन प्रकार आहेत, आदेशात्मक आणि सूचनात्मक. हे दोन्ही प्रकार आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतात. त्याच्यामध्ये आदेशात्मक नियोजन आणि सूचनात्मक नियोजन. तर सुरुवातीला आदेशात्मक नियोजनाबद्दल आपण माहिती घेऊयात. आदेशात्मक नियोजन यालाच समाजवादी अर्थव्यवस्था या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हे जे आदेशात्मक नियोजन आहे याचा जर तुम्ही विचार केला तर याला समाजवादी अर्थव्यवस्था या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आपण उदाहरण घेतलं की समाजवादी अर्थव्यवस्थेचं सर्वोत्तम उदाहरण आपल्याला कोणतं सांगता येतं तर सोव्हिएत रशियाचं. सोव्हिएत रशिया हे समाजवादी अर्थव्यवस्थेचं सर्वात उत्तम उदाहरण आपल्याला जगाच्या पाठीवरती आढळून येतं. समाजवादी अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्था. विचार करा, एका वाक्यामध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे की याची कॉन्सेप्ट काय, संकल्पना काय आहे. मी तुम्हाला सांगतो, आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्था कोणाला म्हणायचं? तीन गोष्टींवरती आधारित आहे. त्या तीन गोष्टी कोणत्या? काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं आणि उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल. हे तीन प्रश्न जर सरकारला विचारले किंवा सरकारने ठरवले तर त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणतात. या तीन प्रश्नांवर सरकार निर्णय घेत असेल तर त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. काय काय पहा, काय उत्पादन केलं पाहिजे, काय उत्पादन करावं, कोणतं उत्पादन करावं, किती उत्पादन करावं, काय किती, काय उत्पादन करायचं, किती उत्पादन करायचं आणि उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल. उत्पादित वस्तू व सेवांचे मूल्य, किंमत किती असेल, हे सगळं सरकार ठरवतं. किंवा किंमत किती असेल हे सगळं जर सरकार मार्फत ठरवलं जात असेल तर ती आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्था असते. लक्षात आलं? काय उत्पादन करायचं आहे, किती उत्पादन करायचं आहे आणि उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांची किंमत किंवा मूल्य किती असणार आहे, हे सगळं सरकारमार्फत ठरवलं जात आहे. मग आपण काय म्हणतोय, हे तीन प्रश्न जर सरकारमार्फत ठरवले जात असतील, याची उत्तरं जर सरकारमार्फत ठरवली जात असतील तर त्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था किंवा आदेशात्मक अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. आदेशात्मक त्याला नियोजन असं म्हटलं जातं. आपण म्हटलं की सोव्हिएत युनियन जे होतं तर ते या समाजवादी अर्थव्यवस्थेचं उत्तम उदाहरण मानलं गेलेलं आहे जगामध्ये. आता विचार करा, काय उत्पादन करायचं आहे, किती उत्पादन करायचं आहे, उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असणार हे सगळं सरकार ठरवतं आहे. म्हणजे इथे खाजगी उद्योजकांना थारा नाही आहे. खाजगी उद्योजका या ठिकाणी विचार केला तर सगळं सरकारच्या मालकीचं आहे, सगळं सरकार ठरवतं आहे. मग याच्यामध्ये जे जे घटक आहेत ते सगळे घटक सरकारकडून नियंत्रित केले जात आहे. कोणकोणते घटक? अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन किती असलं पाहिजे, अर्थव्यवस्थेमध्ये कोणती गुंतवणूक केली जाईल, त्या उत्पादनाच्या किमती किती आहेत, मिळणारं उत्पन्न कोणतं असलं पाहिजे, हे सगळं सरकार नियंत्रित करते. आणि अशा प्रकारे हे सगळे घटक जर सरकार नियंत्रित करत असेल एखाद्या देशाचं तर त्याला म्हणायचं समाजवादी अर्थव्यवस्था, आदेशात्मक नियोजन. लक्षात आलं? सोपं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या सगळ्या गोष्टी सरकारमार्फत ठरवल्या जात आहेत.
जर अशी परिस्थिती एखाद्या देशामध्ये असेल तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. सोपं आहे का? सोपं आहे. अर्थव्यवस्थेतलं उत्पादन, अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारची गुंतवणूक केली जाईल, उत्पादनाच्या किमती काय असणार आहेत, मिळणारं उत्पन्न काय आहे, हे सगळं केंद्र सरकारकडनं नियंत्रित करण्यात आलेलं असतं. त्या देशाच्या सरकारकडून नियंत्रित करण्यात आलेलं असतं. आता या ठिकाणी तुम्ही विचार करा, सरकार उत्पादन करणार आहे. सरकार जर उत्पादन करत असेल तर सरकार काय विचार करणार? समाजाचा विचार करणार. समाजाला कोणत्या मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे त्याचंच उत्पादन करणार. मग सरकार असा विचार करणार नाही की बाबा या वस्तू 5 रुपयाला तयार करायच्या आणि 10 रुपयाला विकायच्या. म्हणजे सरकार नफा मिळवण्यासाठी काम करणार नाही, वैयक्तिक नफ्यासाठी सरकार काम करणार नाही. सरकार कशासाठी काम करेल? सरकार त्या देशाची अर्थव्यवस्था सुदृढ होण्यासाठी, समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कमीत कमी किमतीमध्ये त्या वस्तू जनतेला प्राप्त व्हाव्यात या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्न करणार. कारण सरकार म्हणतंय ही सगळी जनता जी आहे त्या सगळ्या जनतेला समान हक्क प्राप्त झाला पाहिजे. मग सरकार मूलभूत गोष्टी त्या समाजाला ज्या आवश्यक आहेत तेवढ्याच वस्तूंचं उत्पादन करणार. सरकार अशाच वस्तूंचं उत्पादन करणार ज्या वस्तू अर्थव्यवस्था सुदृढ होण्यासाठी आवश्यक आहेत, अशाच वस्तूंचं उत्पादन सरकार करणार. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं आहे का, वस्तू आणि सेवांचं उत्पादन जे केलं जाईल ते अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू लक्षात घेऊन केले जाणार आहे. अशा प्रकारे निर्णय सगळे सरकारमार्फत केले जातात. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात आलं की या ठिकाणी सरकार काय करत आहे? नफा कमवण्याचा प्रयत्न करत नाही. करतंय का? नाही करत. सरकार मूलभूत गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कमीत कमी किमतीमध्ये जनतेला कोणत्या प्रकारे उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करत आहे. मग या ठिकाणी तुम्ही विचार केला, माझ्यासारख्याने विचार केला की अरे मला ब्रँडचा शर्ट पाहिजे. ब्रँड समजा मी व्हॅन ह्युसेन या ब्रँडचा वापर करतोय आणि मी म्हटलं की मला व्हॅन ह्युसेन ब्रँडचा शर्ट द्या. तुम्ही जे उत्पादन करताय ते उत्पादन मला नको. सरकार ऐकेल का? नाही ऐकणार. सरकार काय म्हणेल? समाजाला काय आवश्यक आहे त्याच वस्तूंचं उत्पादन आम्ही करणार आहे. म्हणजे या ठिकाणी ग्राहकाचं ऐकलं जातंय का? नाही ऐकलं जात. मी म्हणतो मला हे उत्पादन पाहिजे, सरकार म्हणतंय नाही. समाजासाठी जे आवश्यक आहे, अर्थव्यवस्थेसाठी जे आवश्यक आहे, जे कमीत कमी किमतीत उपलब्ध होईल ते आम्ही देणार. ग्राहकाच्या मतानुसार निर्णय नाही घेणार आम्ही, देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेणार. अशी सरकारची भूमिका आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, ग्राहक सार्वभौम आहे का? नाही. ग्राहक सार्वभौम नाही. कारण सरकार कोणाचा विचार करत आहे? संपूर्ण जनतेचा, संपूर्ण समाजाचा विचार करत आहे. एका ग्राहकाचा करणार नाही. मी काहीही म्हणेल, मला हे पाहिजे ते पाहिजे, सरकार म्हणेल नाही. ही आहे समाजवादी अर्थव्यवस्था की ज्या ठिकाणी ग्राहकाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे ग्राहक सार्वभौम नाही आहे. कुठे असेल ग्राहक सार्वभौम? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, बाजार अर्थव्यवस्था, तिथे ग्राहक सार्वभौम आहे. इथे समाजवादी अर्थव्यवस्था आहे. सगळं सरकारच्या मनाने चाललं आहे. मग सरकारच्या मनाने जर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आपण प्रवेश केला तर ग्राहक सार्वभौम नसतो, हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. ग्राहक सार्वभौम नसतो हे आपल्या लक्षात आलं. ग्राहकाच्या पसंतीनुसार उत्पादन केलं जात नाही म्हणजे ग्राहक सार्वभौम नसतो. कशाचं उत्पादन केलं जातं? मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक वस्तूंचं उत्पादन केलं जातं. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये प्रमुख भर कशावरती असतं? अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन. अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक वस्तूंचे उत्पादन याच्यावरती सरकारचा भर असतो. ग्राहकाच्या मतानुसार सरकार त्या ठिकाणी उत्पादन करत नाही. उत्पादनाची सगळी साधनं कोणाच्या मालकीची आहेत? सगळे उद्योगधंदे जर सरकारच्याच मालकीचे असतील, सगळं सरकारच ठरवत असेल,
तर उत्पादनाची साधनं सुद्धा सरकारच्याच मालकीची असतात. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं सरकारच्या मालकीची असतात, तर उत्पादनाची साधनं ही समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारच्या मालकीची असतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल, उत्पादनाची साधनं सरकारच्या मालकीची आहेत. साधने सरकारच्या मालकीची, सरकारची मालकी आपण म्हणूयात. उत्पादनाची साधनांवर सगळी सरकारची मालकी, सगळ्यावर सरकारची मालकी. काय उत्पादन करायचंय, किती करायचे, किमती किती ठरवायच्यात, सगळं सरकार ठरवणार. मग त्यासाठी लागणारी साधनं सुद्धा सरकारच्या मालकीची. मग सरकार काय करेल? उदाहरणार्थ आपल्या देशाचा विचार करा. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण आदेशात्मक नियोजन अनुभवलेलं आहे. उदाहरणार्थ आदेशात्मक नियोजन म्हणजे तुम्हाला एखादं उदाहरण सांगता येईल का? आपल्या देशामध्ये अशी घटना कधी घडलेली होती? आठवत आहे तुम्हाला? कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम. सांगितलं एवढं लक्ष पूर्ण करायचं आहे. एकदा पूर्ण करायचं आहे म्हटलं की पूर्ण करायचं आहे. मग लग्न झालेली बी माणसं पकडून आणली आणि लग्न न झालेली सुद्धा माणसं पकडून आणली आणि नसबंदीच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या. जबरदस्तीनं दिसेल माणूस पकडून आणायचं. उद्दिष्ट, लक्ष साध्य करायची होती. आदेशात्मक नियोजन झालं होतं का आपल्या देशामध्ये? झालं होतं. याला म्हणायचं आदेशात्मक. लक्ष पूर्ण करावी लागतात. कोणत्याही स्तरावर काहीही झालं तर एवढं लक्ष ते पूर्ण करायचं आहे. आदेश दिला जातो, तो पूर्ण करावा लागतो. दबाव असतो संस्थांवर पूर्ण करण्यासाठी. अशा प्रकारे हे आदेशात्मक नियोजन. आता आदेशात्मक नियोजनामध्ये किंवा समाजवादी व्यवस्थेमध्ये तुम्ही जर विचार केला तर हे सगळं नियोजन राबवण्यासाठी एखादी केंद्रीय संस्था कार्यरत असते. आपल्या देशामध्ये ज्याप्रमाणे नियोजन आयोग कार्यरत होतात, प्लॅनिंग कमिशन काय करत होतं? प्लॅनिंग कमिशन देशासाठी नियोजनाच्या योजना आखत होतं का? आता त्याच्या जागेवरती नीती आयोग आलाय. मग विचार करा, केंद्रीय नियोजनासाठी एखादी संस्था कार्यरत असते. जिथे जिथे हे समाजवादी अर्थव्यवस्था असेल किंवा आपण म्हटल्याप्रमाणे आदेशात्मक नियोजन असेल, तर त्या ठिकाणी नियोजन करण्यासाठी केंद्र सरकारची एक केंद्रीय संस्था कार्यरत असते. लक्षात आलं? आता या ठिकाणी आपण पाहूयात अजून काय काय आहे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. समाजवादी अर्थव्यवस्था याची आणखी वैशिष्ट्य आपण पाहूयात. समाजवादी अर्थव्यवस्था आपण म्हटलं संपूर्ण देशामध्ये नियोजन राबवायचं, एखादी केंद्रीय संस्था त्या ठिकाणी कार्यरत असते. केंद्रीय संस्था असेल, या केंद्रीय संस्थेमार्फत नियोजन आखलं जातं, तयार केलं जातं आणि ते राबवलं जातं. केंद्रीय नियोजनासाठी काय असेल? समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केंद्रीय संस्था कार्यरत असेल. आता या ठिकाणी नियोजित अर्थव्यवस्था जी असते त्याचं स्वरूप कसं असतं आपल्याला विचारतील, तर अतिकेंद्रित स्वरूप असतं. नियोजनाचं स्वरूप अतिकेंद्रित. मी तुम्हाला म्हटलं जे उद्दिष्ट दिलंय ते पूर्णच करायचं आहे. ऑप्शन आहे का त्याला? ऑप्शन नाही आहे. नसबंदीच्या शस्त्रक्रिया करायच्यात, उद्दिष्ट आहे पूर्ण करायचं आहे. मग जो सापडेल तो माणूस आणायचा, बघायचं नाही त्यांनी लग्न झालंय नाही झालं, त्याची शस्त्रक्रिया करून टाकायची. अतिकेंद्रित स्वरूप नियोजित अर्थव्यवस्थेचं हे अतिकेंद्रित स्वरूप. लक्ष आणि अग्रक्रमाचा आराखडा ठरवलेला असतो. याच्यामध्ये लक्ष व अग्रक्रम याचा आराखडा ठरवला जातो. काय करायचं आहे आपल्या देशात? जर 5 वर्षाची पंचवार्षिक योजना असेल तर त्या 5 वर्षामध्ये कोणकोणती लक्ष्य आहेत ही आखली जातात. त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींना प्राधान्य द्यायचं, अग्रक्रम द्यायचा हे आखलं जातं. त्याचा आराखडा तयार केला जातो. अशा प्रकारे या समाजवादी अर्थव्यवस्थेचा आपण लक्षात घेतलं तर नियोजनाच्या बाबतीत लक्ष आणि अग्रक्रमाचा आराखडा तयार केलेला असतो, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे याला आदेशात्मक किंवा नियोजित अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. लक्षात आलं?
ह्याचा दुसराही प्रकार आहे सूचनात्मक नियोजन, ते आपण पाहूयात. पण हे सुरुवातीला पहा. आपण याची विचार केला की समाजवादी अर्थव्यवस्था, उदाहरण उत्तम सोव्हिएत रशियाचं उत्पादन. कशावरून समाजवादी अर्थव्यवस्था ओळखायचं याच्याबद्दल आपण हे 3 प्रश्न स्वतःला विचारलाय की बाबा एखाद्या देशामध्ये, एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं आणि त्या उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असणार आहे हे सगळं सरकार ठरवत असेल तर ती अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था असते, आदेशात्मक नियोजन असतं. आपण असं म्हटलं की त्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम नसतो, कारण ग्राहकाच्या इच्छेनुसार उत्पादन केलं जात नाही. अर्थव्यवस्थेसाठी काय आवश्यक आहेत, समाजासाठी कोणत्या मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्या गोष्टी समाजाला कमीत कमी किमतीमध्ये कशा उपलब्ध करून देता येईल याचाच विचार सरकारमार्फत केला जातो. ग्राहकाच्या पसंतीचा विचार केला जात नाही समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. तर म्हणजे थोडक्यात ग्राहक सार्वभौम नसतो आणि अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक वस्तूंचंच उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं की जेणेकरून अर्थव्यवस्था सुदृढ बनली पाहिजे. त्याच्यानंतर आपण म्हटलं की जी काही उत्पादनाची साधनं आहेत ती सगळी साधनं सरकारच्या मालकीची असते. शिवाय आपण पुढे जाऊन असाही विचार केला की एखादी केंद्रीय संस्था या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे नियोजन राबवलं जातं राष्ट्रीय पातळीवरती, तर त्यासाठी एखादी केंद्रीय संस्था कार्यरत असते आणि त्या केंद्रीय संस्थेमार्फत ते नियोजन राबवलं जातं. अतिकेंद्रित स्वरूप असतं. जी काही ध्येय उद्दिष्ट आखलेली असतात ती कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्णच करायची असतात. अतिकेंद्रित स्वरूप सगळं सरकारच्या हातामध्ये आहे. अतिकेंद्रित स्वरूप सगळ्या अधिकारांचं, सगळ्या उद्दिष्टांचं, लक्ष्यांचं केंद्रीकरण हे सरकारजवळ, म्हणून त्याला आपण अतिकेंद्रित स्वरूप असं म्हणतो. त्यानंतर जी काही लक्ष्य आणि अग्रक्रम आहेत त्यांचा आराखडा तयार केलेला असतो. तशा प्रकारे समाजवादी अर्थव्यवस्था. लक्षात आलं. आपण या ठिकाणी आदेशात्मक नियोजनाचे 2 प्रकार अभ्यासतो. पहिला प्रकार आपण अभ्यासला या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्था आणि दुसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत याचाच सूचनात्मक नियोजन. आता कसं असतं पहा सूचनात्मक नियोजन. सूचनात्मक नियोजन. थोडासा विचार करा तुम्ही. आदेशात्मक पाहिलं, मग सूचनात्मक नियोजन म्हणजे काय? नुसत्या सूचना द्यायच्यात आणि त्या सूचना पाळल्या जातात याला म्हणायचं का सूचनात्मक नियोजन? कशाला म्हणायचं? या नियोजनाचा विचार केला तर या नियोजनाचं स्वरूप पण पहा. स्वरूप याचा जर विचार केला त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष्य आणि अग्रक्रमाचा आराखडा तयार करण्यात आलेला असतो. नियोजनाचे लक्ष्य आणि अग्रक्रम ठरवण्यात आलेले असतात. लक्ष्य या ठिकाणी लक्ष्य व अग्रक्रम यांचा आराखडा ठरवण्यात आलेला असतो. याच्यामध्ये सुद्धा पण पूर्ण करण्याची पद्धत वेगळी असते. आदेशात्मक नियोजनामध्ये काय केलं जात होतं? आदेश दिले जात होते आणि ते पूर्णच करावं लागत होतं. या ठिकाणी मात्र स्वरूप थोडंसं वेगळं आहे. या ठिकाणी आदेश दिला जातो का? आदेश दिला जात नाही. लक्षात ठेवायचं. सूचनात्मक नियोजनामध्ये कोणत्याही प्रकारचा आदेश दिला जात नाही, कोणत्याही प्रकारची बळजबरी केली जात नाही. लक्षात आलं की बळजबरी काय केली जात होती? बाबा आम्हाला लक्ष दिलंय, तुझं लग्न झालंय की नाही आम्हाला माहीत नाहीये, आम्ही काय करणार? नसबंदीची शस्त्रक्रिया करणार, आमचं लक्ष पूर्ण करायचं. बळजबरी केली जात नाही. आदेशात्मक नियोजनामध्ये केली जात होती. सूचनात्मक नियोजनामध्ये बळजबरी केली जात नाही, आदेश पण न दिला जात नाही. लक्षात आलं. आदेश दिला जात नाही, बळजबरी केली जात नाही सूचनात्मक नियोजनामध्ये. मग आता विचार करा काय केलं जातं. समजा उदाहरण घ्या, सरकारला एक गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये करायचं आहे. आता ही तर परिस्थिती अशी आहे की सरकार आदेश पण देऊ शकत नाही, बळजबरी पण करू शकत नाही. आदेशात्मक नियोजनामध्ये जर सरकारला एक ठराविक उत्पादन करायचं आहे गव्हाचं, तर सरकार सांगू शकतो उत्पादन केलं पाहिजे, कसंही करा, खतं वापरा, सगळं करा, एवढं उत्पादन झालंच पाहिजे. सूचनात्मक नियोजनामध्ये बळजबरी पण करायची नाहीये, आदेश पण द्यायचा नाहीये. मग काय करायचं?
मग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज द्यायचं, सवलती द्यायच्या, सबसिडी द्यायची, ते लोकांनी त्याच्या अनुषंगाने पूर्ण केलं पाहिजे, की लोकांना कळलं पाहिजे की अरे आपला फायदा होतोय, की आपण केलं पाहिजे, असं प्रोत्साहन निर्माण करायचं सरकारमध्ये, है की नाही? आता उदाहरणार्थ आपण लहान मुलाला कसं सांगतो की आई वडील, हे बघ तू आंघोळ जर केलीस तर मी तुला 2 चॉकलेट देईल, आंघोळ केली तर 2 चॉकलेट देईल म्हटलं की तो पटकन जाऊन आंघोळ करून येतो. इथे काय केलं जात आहे, एवढं गव्हाचं उत्पादन घ्यायचं आहे, मग तुम्हाला आम्ही सबसिडी देणार, तुम्हाला सवलती देणार, तुम्हाला आम्ही कर्ज पण देणार, हे सगळं मिळतंय म्हटलं की तो शेतकरी म्हणतो अरे केलं पाहिजे, आपला फायदा आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे सूचनात्मक नियोजनामध्ये जे उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे त्यासाठी सबसिडी, कर्ज, सवलती अशा प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं. आपल्याला म्हणता येईल कोणत्या प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं पहा, कोणत्या माध्यमातून, सबसिडी, कर्ज, सवलती दिल्या जातात आणि सांगितलं जातं की बाबा तुम्ही हे जर केलं तर तुमचा अशा प्रकारे फायदा होईल आणि मग लोक काम करायला सुरुवात होतात, त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. तर अशा प्रकारे हे जे नियोजन आहे सूचनात्मक नियोजन, याचा जर आपण विचार केला तर एक लक्षात ठेवा की सूचनात्मक नियोजनामध्ये गुंतवणूक वाढवण्यावरती भर दिला जातो. इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक वाढवण्यावर भर, गुंतवणूक वाढवण्यावरती भर दिला जातो या सूचनात्मक नियोजनामध्ये. आता या ठिकाणी आपण आदेशात्मक नियोजनामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ग्राहक सार्वभौम नसतो, ग्राहकाच्या पसंतीनुसार आदेशात्मक नियोजनामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन केलं जात नाही. पण सूचनात्मक नियोजन याचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी ग्राहकांची निवड किंवा ग्राहकांना असणारी आवड, त्यांचं स्वातंत्र्य हे जपलं जातं. लक्षात आलं? म्हणजे आता मी जर म्हटलं की नाही मला याच कंपनीचा शर्ट पाहिजे, आता मात्र मला मिळणार, हे सूचनात्मक नियोजन आहे. इथं आदेश दिला जात नाही, बळजबरी केली जात नाही. ग्राहकांची निवड, त्यांचं स्वातंत्र्य, उत्पादक ज्याचं उत्पादन करणार आहेत त्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलेलं असतं. अशा प्रकारे या ठिकाणी सूचनात्मक नियोजन आणि आदेशात्मक नियोजन. लक्षात आलं? पहा आपण काय पाहिलं, ते आदेशात्मक नियोजन पाहिलं, सूचनात्मक नियोजन पाहिलं, आणि त्याच्या अगोदर आपण काय म्हटलं, आदेशात्मक आणि नियोजित अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार पडतात. कोणत्या 2 प्रकारांचा आपण विचार केला तर आदेशात्मकचा विचार केला आणि सूचनात्मकचा. आदेशात्मक नियोजनामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारे अर्थव्यवस्था असते आणि त्या ठिकाणची वैशिष्ट्य कोणती असतात याचा आपण विचार केला. सूचनात्मक नियोजनामध्ये कोणत्या प्रकारची वैशिष्ट्य असतात त्यांचा आपण विचार केला. पहा, सूचनात्मक नियोजन लक्ष आणि अग्रक्रम यांचा आराखडा ठरवलेला आहे. आदेश दिला जात नाही, बळजबरी केली जाणार नाही. मात्र लोकांचं उत्पादन, तेवढंच उत्पादन, आपण उदाहरण घेतलं की शेतीमध्ये गव्हाचं उत्पादन जर मोठ्या प्रमाणात करायचं आहे तर मग सरकार काय करेल, त्यांना सबसिडी देईल, कर्ज आणि सवलतीच्या माध्यमातून ते सरकारला जे हवं ते सरकार पूर्ण करून घेतं. अशा प्रकारे आणि गुंतवणूक वाढवण्यावरती याच्यामध्ये भर दिलेला असतो. याच्यामध्ये ग्राहकांना स्वातंत्र्य असतं, उत्पादकांना काय उत्पादन करावं याचं स्वातंत्र्य असतं. अशा प्रकारे हे 2 प्रकार लक्षात ठेवायचे, सूचनात्मक नियोजन आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे. आता हे आपण दोन्ही प्रकार पाहिले. थोडंसं असं विचार करा, आपल्याला परीक्षेमध्ये जर असं विचारलं की आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमधले दोष कोणते आहेत हे सांगा. दोष कोणते आहे? आदेशात्मक तुमच्या लक्षात आलं, सगळं सरकारमार्फत केलं जात आहे की नाही. तर आदेशात्मक किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष कोणते असतात ते आपल्याला आता महत्त्वाचं आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष. समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष. विचार करा काय काय होईल. ग्राहकांना स्वातंत्र्य होतं का?
नव्हतं. आपण उदाहरण घेतलं की सरकार काय करते, अर्थव्यवस्थेसाठी ज्या आवश्यक वस्तू आहे त्यांचंच उत्पादन करत आहे, समाजासाठी ज्या मूलभूत गोष्टींची गरज आहे त्याचंच उत्पादन सरकार करत आहे. सरकार नफा मिळवण्यासाठी उत्पादन करत नाही आहे. सरकार ज्याचं उत्पादन करत आहे त्या वस्तू जनतेला किमान किमतीमध्ये उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहे. मग या ठिकाणी मी जर म्हटलं की आपण म्हटलं की एक शर्ट मला पाहिजे एका कंपनीचा, ब्रँडेड कंपनी, सरकार नाही करणार. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. व्यक्ती स्वातंत्र्य जुमानलं जात नाही. व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप, व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. म्हणजे ग्राहकाच्या पसंतीनुसार उत्पादन जर केलंच जात नसेल तर व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. आणि जो उत्पादन करतोय त्यालाही काही उत्पादन करायचं स्वातंत्र्यच नाही आहे लोकांना. जे करतंय ते सगळं सरकार करत आहे. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो, हुकुमशाही निर्माण होत आहे. कारण सरकारच्या मनानुसार उत्पादन होत आहे. राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होते, हे एक याचं वैशिष्ट्य आहे. आणखी काय, सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ मी तुम्हाला उदाहरण घेतलं, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सरकारी नियंत्रणाचा अतिरेकच झाला. लक्ष्य अग्रक्रम पूर्ण करायचे आहेत, मग पकडा कोणालाही. म्हणजे सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते. सरकारी नियंत्रणाचा अतिरेक, सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते. अर्थव्यवस्थेमधील उत्पादकता आणि कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. उत्पादकता व कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता, अर्थव्यवस्थेमधील उत्पादकता आणि कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. तशा प्रकारे समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष पण आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये घ्यावी लागतात. लक्षात आलं काय काय दोष आहेत? व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो, हुकुमशाही निर्माण होत आहे, सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होतो आणि अर्थव्यवस्थेमधील उत्पादकता आणि कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. तर आपल्या देशातले आपण काही सरकारी उद्योग पाहतो, कायम तोट्यात असतात. काम केलं काय, नाही केलं काय, पगार मिळतोय, हे की नाही. मग काय, कार्यक्षमता कमी होईल का, उत्पादकता कमी होणार, त्या कारखान्याची कार्यक्षमता कमी होणार. तशा प्रकारे सरकारी जर असेल तर उत्पादकता आणि कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. तशा प्रकारे समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष हे विचारले जातात परीक्षेमध्ये. कोणते आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर आपण बाजार अर्थव्यवस्था, मार्केट इकॉनॉमीचा विचार करूयात. बाजार अर्थव्यवस्था, दुसरा प्रकार आपला बाजार अर्थव्यवस्था, ज्याला आपण मार्केट इकॉनॉमी असं म्हणतो. बाजार अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था, यालाच आपण मार्केट इकॉनॉमी किंवा याला जर तुम्ही विचार केला तर भांडवलशाही अर्थव्यवस्था असंही म्हणतात. याला भांडवलशाही अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तुम्ही अनेकदा तुमच्यासमोर भांडवलशाही अर्थव्यवस्था असा शब्द येतो, पण तो बाजार अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था ही एकच आहे, हे लक्षामध्ये ठेवायचे. आता पुन्हा एकदा आपण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय विचार केला होता की काय उत्पादन करायचं, किती उत्पादन करायचं आणि उत्पादित वस्तू आणि सेवांची किंमत किती आहे हे सरकार ठरवत होतं. म्हणून त्याला आपण समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हटलं. पण या ठिकाणी काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं आणि उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल हे कोण ठरवतं? तर देशातील खाजगी उद्योग आणि बाजारामार्फत ठरवलं जातं. हे तीन प्रश्न पुन्हा एकदा, काय उत्पादन करायचं आहे,
काय उत्पादन, किती उत्पादन, उत्पादित वस्तू व सेवांचे मूल्य, सेवांचे मूल्य हे तिन्हीचं कोणामार्फत ठरवलं जातं पहा. हे तीन आता कोण ठरवेल तर खाजगी उद्योजक आणि बाजारामार्फत ठरवलं जाईल. लक्षामध्ये ठेवायचे 3 प्रश्न कोणामार्फत ठरवले जातील. आता देशातील खाजगी उद्योग आणि बाजार ठरवतील. देशामधील खाजगी उद्योजक व बाजार यांच्यामार्फत ठरवलं जाईल. आता जर असं असेल तर ती अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था असते. सोपं आहे ना. हे सगळं सरकार ठरवत असेल तर ती समाजवादी. हे सगळं देशामधील खाजगी उद्योजक आणि बाजारामार्फत मार्केटमार्फत ठरवलं जात असेल तर ती भांडवलशाही अर्थव्यवस्था असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं सर्वोत्तम उदाहरण कोणतं. अमेरिका. आपण याच्या अगोदर म्हटलं की समाजवादी अर्थव्यवस्थेचं सर्वोत्तम उदाहरण कोणतं. सोव्हिएत युनियन. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं सर्वोत्तम उदाहरणाचा जर तुम्ही विचार केला तर सर्वोत्तम उदाहरण आहे अमेरिका. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं सर्वोत्तम उदाहरण अमेरिका. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी सरकारचा कुठेच रोल नाही आहे. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, किमती, गुंतवणूक याच्यावरती सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही आहे. ज्या ज्या गोष्टींची मागणी बाजारामधून होते त्या त्या वस्तूंची निर्मिती उद्योग करत आहे. लक्षात येत आहे. ज्या ज्या वस्तूंची मागणी मार्केटमधून केली जाते की हे पाहिजे त्या त्या वस्तूंचं प्रोडक्शन त्या ठिकाणी केलं जाते उद्योगांकडून, वेगवेगळ्या इंडस्ट्रीजकडून. म्हणजे या ठिकाणी अर्थव्यवस्था कशी आहे. बंधनमुक्त आहे. अर्थव्यवस्था बंधनमुक्त. अर्थव्यवस्था बंधनमुक्त आहे. कारण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जर विचार केला तर जे जे पाहिजे ते सरकारच ठरवत होतं. बाजारातनं काय मागणी आहे याचा सरकार विचार करत नव्हता. करत होतं का नव्हतं. सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत होता. बाजारातून काय मागणी आहे याचा विचार सरकार करत नव्हता. पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये बाजारामधून काय मागणी आहे त्याच वस्तूंची निर्मिती प्रोडक्शन सेक्टर करत आहे. उत्पादन क्षेत्र त्याच वस्तूंची निर्मिती करते. म्हणजे त्या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था बांधलेली होती. या ठिकाणी अर्थव्यवस्था बंधनमुक्त आहे. लक्षात येत आहे. आता या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला अनेक नावं दिसून येतात. यालाच अनियोजित अर्थव्यवस्था किंवा स्वयंचलित अर्थव्यवस्था असंही म्हणतात. अनियोजित किंवा स्वयंचलित अर्थव्यवस्था असंही म्हटलं जातं. कारण स्वतःच चाललेले जी जी मागणी बाजारामधनं येते ते ते उत्पादन त्या ठिकाणी इंडस्ट्रीमधनं केलं जात आहे. होय की. जर उदाहरण पहा, ह्या पेनची मागणी प्रचंड वाढली. तुम्ही जो वापरताय त्या मोबाईलची मागणी प्रचंड वाढली. मग ते अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक आहे चांगलं आहे याचा विचार नाही केला जाणार. ज्या ज्या गोष्टींची मागणी बाजारामधनं येते त्या त्या वस्तूंचं उत्पादन इंडस्ट्री करेल. याला म्हणायचं आपण उल्लेख केल्याप्रमाणे स्वयंचलित अर्थव्यवस्था, अनियोजित अर्थव्यवस्था, बाजार अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था. लक्षात येत आहे.
बाजारामधून ज्या ज्या वस्तूंची मागणी होती त्या त्या वस्तूंचं उत्पादन या ठिकाणी केलं जात आहे. आता विचार करा, हे आपल्याला कळालं की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय आहे. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा बाजार अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य कोणती असतात याचा आपण विचार करूया. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य. एक एक वैशिष्ट्य तुम्ही मनामध्ये आता आपण जी चर्चा केली आहे तर त्याच्यानुसार एक कोणती वैशिष्ट्य असतील हे तुम्ही मनामध्ये विचार करायचा आहे. अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य, एक एक वैशिष्ट्याचा आता आपण विचार करूयात. उत्पादन साधनांची मालकी कुणाकडे आहे? खाजगी उद्योगांकडे. आपण सुरुवातीलाच म्हटलं. तर काय काय लक्षात ठेवायचे पहा. मालकी, उत्पादन साधनांची मालकी कोणाकडे असते याची भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये? उत्पादन साधनांची मालकी कोणाकडे आहे? जे जे या ठिकाणी आपण म्हटलं सगळं खाजगी उद्योजक आणि बाजार ठरवत आहे. उत्पादन साधनांची मालकी कुणाकडे असणार आहे? खाजगी उद्योजकांकडे असणार आहे किंवा खाजगी असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी विचार करा, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये मी म्हटलं की लोकांना या गोष्टींची आवड आहे, एखाद्या गोष्टीची आवड आहे, तो कारखाना मला स्थापन करायचा आहे. सरकार म्हणणार नाही. सरकार काय म्हणणार समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये? बाबा अर्थव्यवस्थेसाठी जे चांगलं आहे त्याचंच उत्पादन करायचं आहे आम्हाला आणि तेही आम्ही करणार, तू नाही करायचं. म्हणजे या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार केला तर व्यवसायाची कोणती निवड करावी याचं स्वातंत्र्य मालकाला नव्हतं. मला स्वातंत्र्य होतं का? नव्हतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण म्हणतो ज्याची ज्याची मागणी आहे त्याचं उत्पादन केलं जात आहे. म्हणजे कोणता व्यवसाय निवडायचा आहे. आज जर तुम्ही बाहेर पडला आपल्या देशामध्ये, कोणता व्यवसाय निवडायचा याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे का? कुठलाही व्यवसाय तुम्ही निवडू शकता. याचा अर्थ असं नाही आहे की आपल्याकडे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. आपल्याकडे दोन्हींचं सहअस्तित्व आहे. भांडवलशाही पण आहे आणि काही उद्योग सरकारी पण आहे. सरकारी आणि खाजगी उद्योजकांचं सहअस्तित्व आपल्या देशामध्ये आढळतं, ज्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमी असं म्हणतोय. पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जर विचार केला तर एक लक्षात ठेवायचं की कोणत्या व्यवसायाची निवड करावी याचं स्वातंत्र्य मालकाला असतं. म्हणजे व्यवसायाच्या निवडीचं स्वातंत्र्य आहे. व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य, निवडण्याचे व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. उत्पादन साधनांची मालकी खाजगी उद्योजकांकडे आहे. व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. आता आपण म्हटलं की ग्राहकाला जे जे पसंत आहे, बाजाराकडून जी जी मागणी आहे ती उत्पादन केलं जातं. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकाचा विचार केला तर तो सार्वभौम नव्हता. पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम आहे. जे जे ग्राहकाकडून मागणी केली जाते ते ते ग्राहकाला मिळत आहे. म्हणजे ग्राहक सार्वभौम आहे. ग्राहक सार्वभौम आहे का? आहे. ग्राहक सार्वभौम आहे. उत्पादन कोणाच्या पसंतीनुसार केलं जात आहे? या ग्राहकांच्या पसंतीनुसार केलं जात आहे. म्हणजे ग्राहक सार्वभौम आहे. आता विचार करा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये समजा एका परिस्थितीचा आपण विचार करूयात. दिल्लीमध्ये आत्ता जो घोटाळा झालाय याचा काय दारूविषयी आपण जे म्हणतोय तर त्याविषयी वाईनविषयी जो घोटाळा झाला आहे त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये झालं काय? एक आपण आपला मुद्दा घेण्यासाठी सांगतोय, उदाहरण देण्यासाठी सांगतोय, हे लक्षात घ्या. आपला त्यांचा काही संबंध नाही, पण एक उदाहरण. यांनी काय केलं की दारूचे जे ठेके आहेत ते वेगवेगळ्या लोकांना दिले. सरकारचा हस्तक्षेप त्याच्यातला कमी केला आणि त्याच्यामुळे स्पर्धा इतकी वाढली की
एका दुकानामध्ये पूर्वी एक ठराविक किंमत असायची निश्चित, पण आता यांनी काय केलं की वेगवेगळ्या उद्योजकांना दारूचे ठेके दिल्यामुळं प्रत्येकाने आपल्या दुकानामध्ये एक स्कीम द्यायला सुरुवात केली, एका बाटलीबरोबर दुसरी बाटली फ्री. याच्यामुळं काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा वाढली, बाजारपेठेमध्ये स्पर्धा वाढली. आता हेच नेमकं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये होतं. आपण पाहतो एक उत्पादन आहे की 2 दुकानं शेजारी शेजारी आहेत आणि दोन्ही दुकानं या पेनची आहेत. असं उदाहरण घ्या, या पेनची एवढी मागणी आहे की हे ज्यावेळी हा पेन फक्त माझ्याकडे होता त्यावेळी मी या पेनची किंमत 25 रुपये 50 रुपये ठेवली, पण माझ्या शेजारी या पेनची मागणी बघून दुसऱ्या दुकानामध्ये दुसऱ्या कंपनीचे पेन मागवले त्यांनी आणि हेच पेन तो 40 रुपयाला विकायला सुरुवात केली. आता मला स्पर्धा निर्माण झाली का? स्पर्धा निर्माण झाली. तर अशा प्रकारची स्पर्धा फक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होऊ शकते. लक्षात आलं? तर बाजारपेठेमध्ये स्पर्धा असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं उदाहरण काय आहे? बाजारपेठेमध्ये स्पर्धा. बाजारपेठेमध्ये स्पर्धा असते उदाहरण आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा होती का? नव्हती. सरकार काय म्हणत होतं? सगळं उत्पादन आम्हीच करणार आहे, आम्हीच. आणि ते पण कसं उत्पादन पाहिजे? अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक गोष्टींच्या, अर्थव्यवस्था सुदृढ होण्यासाठी समाजाच्या मूलभूत गरजा आहेत त्यांचंच उत्पादन केलं जाईल आणि कमीत कमी किमतीत त्यांना मिळालं पाहिजे. बाजारपेठेमध्ये स्पर्धा पण नव्हती आपण उल्लेख केल्याप्रमाणे. आणि आपण या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची ठरते, म्हणजे थोडक्यात ज्या किमती समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये ठरवल्या जात होत्या त्या किमान किमती होत्या. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विचार करा. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किमती ठरवण्याच्या प्रक्रियेपासून सरकार दूर असतं. किमती बाजारामार्फत ठरवल्या जातात, आहे की नाही? किमती बाजारामार्फत ठरवल्या जातात. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर किमती ठरवण्याची जी प्रक्रिया आहे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ती प्रक्रिया सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते आणि याच्यामुळेच या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था असं सुद्धा म्हणतात. लक्षात आलं? भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्या दोन्हींचं सहअस्तित्व आहे. काही उद्योग सरकारच्या पण मालकीचे आहेत, काही खाजगी उद्योजकांना पण प्राधान्य आहे. दोन्हींचं सहअस्तित्व आहे आपल्या देशामध्ये. मिश्र अर्थव्यवस्था आपण दोन्ही स्वीकारलाय. तशा प्रकारे आता या ठिकाणी वस्तू आणि सेवांच्या किमतीचा जर आपण विचार केला तर वस्तू आणि सेवांच्या किमती ठरतात कशा? इन्फ्लेशन या प्रकरणामध्ये हे आपण अभ्यासणार आहोत, पण थोडक्यात आपण एक उदाहरण घेऊयात. आपण जर याचा विचार केला तर वस्तू आणि सेवांच्या किमती ठरतात या बाजारामध्ये त्यांची मागणी किती आहे, त्याचा पुरवठा किती आहे याच्या आधारावर वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती ठरतात. उदाहरणार्थ पहा कशा? हा पेन आहे आणि या पेनची आता खूप मागणी आहे, पण दुकानामध्ये 10च पेन आहेत. मागणी जास्त पुरवठा कमी. पेन 10 रुपयाचा पेन 20 रुपयाला विकायला सुरुवात करते. म्हणजे काय? मागणी जास्त आणि पुरवठा जर कमी असेल तर किमती वाढतात. पण समजा त्या दुकानामध्ये हे 50 पेन पडून आहेत आणि त्याला मागणीच नाही आहे, मग तो काय करेल? 25 रुपयाचा पेन हे ठेवायचं आहे कशाला म्हणून 10 रुपयाला सुद्धा घेऊन जा म्हणे. अशा प्रकारे वस्तू आणि सेवांच्या किमती कशावर आधारित असतात? तर बाजारामधील मागणी आणि पुरवठ्याच्या आधारे ठरत असतात. हे मार्केट इकॉनॉमिकचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था या ठिकाणी सगळं कोणामार्फत ठरवलं जातं? तर ते ठरवलं जातं खाजगी उद्योजक आणि बाजाराच्या मागणीनुसार. आता या ठिकाणी आपण काय काय पाहिलं पहा. थोडक्यात आपण या ठिकाणी थोडीशी रिव्हिजन करूयात. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात बाजार अर्थव्यवस्थेला आणि याचं उत्तम उदाहरण आपण सांगितलं अमेरिका आहे. आता याच्यामध्ये पहा आपण काय म्हटलं, बाजारामधून जी जी मागणी आहे ती मागणी उद्योगांमार्फत पूर्ण केली जाते, त्याचं उत्पादन केलं जातं. आणि याच्यामध्ये अर्थव्यवस्था कशी असते? बंधनमुक्त असते, म्हणून याला अनियोजित किंवा स्वयंचलित अर्थव्यवस्था असंही म्हणतात, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर
अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य, उत्पादन साधनांची मालकी कोणाकडे असते? खाजगी उद्योजकांकडे असते. व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं. आपल्या मर्जीनुसार तो व्यवसाय निवडू शकतो. ग्राहक सार्वभौम असतो. ग्राहकाच्या पसंतीनुसार उत्पादन केलं जातं आणि बाजारपेठेमध्ये स्पर्धा दिसून येते. तर ही काही वैशिष्ट्य आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्थेची. भांडवलशाही अर्थव्यवस्था समजावून घेतल्यानंतर आता आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधले दोष समजावून घेऊयात. बाजार अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय दोष आहेत हे आपण समजावून घेऊयात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधील दोष. अर्थव्यवस्थेमधील दोष कोणकोणते दोष आहेत? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिलं, निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला आहेत? निर्णय घेण्याचे अधिकार उद्योजकांना आहेत. त्याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही. आता या ठिकाणी जर आपण काही पाहिलं तर भांडवलशाही देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकांकडे संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं दिसतं. काही अशा ठराविक व्यक्ती असतात त्यांच्याकडे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालेलं असतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती काही थोड्या लोकांच्या हातामध्ये आपल्याला गेलेली दिसून येते. म्हणून आपण काय म्हणतो की आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होतं. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणूयात आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण हे होईल. त्यानंतर आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालंय, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा काही ठराविक लोकांच्या हातामध्येच राहतो. मग संपत्तीमधील विषमतेमध्ये वाढ होते. गरीब श्रीमंत असा भेद आपल्याला दिसून येतो. संपत्तीमधील विषमता आपल्याला दिसून येते. हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा दोष आपल्याला सांगता येईल. शिवाय आपण समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये पाहिलं होतं की सरकारचं उद्दिष्ट काय होतं? समाजाला मूलभूत गरजा पुरवायच्या आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विकास करायचा. हे सगळं करत असताना किमान किमतीमध्ये समाजाला मूलभूत गरजांचा पुरवठा करायचा. म्हणजे नफा मिळवणं हे सरकारचं उद्दिष्ट नव्हतं. पण या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जर तुम्ही विचार केला तर जास्तीत जास्त नफा मिळवणं हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट आहे. नफा मिळवणे, जास्तीत जास्त नफा मिळवणे हे उद्दिष्ट आहे याचं. मग याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती नफा मिळवणं हे उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं. शिवाय हे सगळं होत असताना आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत असताना जंगलांचा विचार केला जात नाही. जंगलं तोडली जातात, त्याच्या जागी नवीन जंगलं लावण्याकडे दुर्लक्ष केलं जातं. शिवाय लोक बेरोजगार होताना दिसतात. कारण ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जर आधुनिक यंत्र यायला लागली, कारखान्यामध्ये माणसांची जागा घ्यायला लागली, तर बेरोजगारीची सुद्धा समस्या झालेली दिसते आणि गरिबीची सुद्धा समस्या निर्माण झालेली असते. म्हणजे या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विचार केला तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. कोणकोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं? तर गरिबी, बेरोजगार आणि पर्यावरण या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. गरिबी, बेरोजगारी आणि पर्यावरण. गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण या गोष्टींकडं दुर्लक्ष केलं जातं, दुर्लक्षित होतं. या गोष्टींकडं दुर्लक्ष केलं जातं. शिवाय भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो अनेकदा मंदी आलेली दिसते, तेजी आलेली दिसते. तेजी म्हणजे काय? इन्फ्लेशन, किमतीमध्ये जी वाढ होते त्या दृष्टिकोनातून आपण तेजी असं म्हणतो. तर तेजी आणि मंदीची व्यापार चक्र हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य आहे. तेजी व मंदीची चक्र हे दोष मानला जातो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा. तेजी मंदीची चक्र. तर अशा प्रकारे तेजी असताना किमतीमध्ये वाढ झालेली दिसते, मंदी असताना अनेकांची कामं जातात, बेरोजगारीमध्ये वाढ होते. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणते दोष असतात. तर आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालेलं असतं, त्याच्यामुळे
संपत्तीमध्ये विषमता निर्माण झालेली असते, गरीब श्रीमंत असा भेद आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये नफा मिळवणं हे प्रमुख उद्दिष्ट असतं आणि जो नफा मिळवायचा आहे तो जास्तीत जास्त नफा कसा मिळेल हे प्रमुख उद्दिष्ट असतं. तेजी मंदीची चक्र येतात, गरिबी, बेरोजगारी, पर्यावरण अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तशा प्रकारे आपण समाजवादी अर्थव्यवस्था, आदेशात्मक अर्थव्यवस्था सुरुवातीला अभ्यासली. त्याचे 2 प्रकार पाहिले. त्याच्यामध्ये आपण समाजवादी अर्थव्यवस्था, सूचनात्मक नियोजन याचा पण आपण विचार केला. त्याच्यानंतर आपण पाहिलं भांडवलशाही अर्थव्यवस्था, त्याचे दोष पाहिले, त्याची काम करण्याची पद्धत पाहिली, त्याची वैशिष्ट्ये आपण समजावून घेतली. आता आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा विचार करणार आहोत, मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमी. कशाला म्हणायचं मिक्स्ड इकॉनॉमी? पहा, याचा जर विचार केला आता या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. काय उत्पादन करायचं आहे, किती उत्पादन करायचं आहे आणि उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल, हेच प्रश्न आपल्याला पुन्हा विचारायचा आहे. आपण विचारूयात, काय उत्पादन, किती उत्पादन, किती उत्पादन, त्याच्यानंतर उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती, उत्पादित वस्तू व सेवांचे मूल्य किती असेल याबाबत निर्णय कोणाकडून घेतला जातो, त्यावरून ती अर्थव्यवस्था लक्षामध्ये येते. याच्या अगोदर सुरुवातीला आपण म्हटलं समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकार निर्णय घेत असतं या तिन्ही बाबत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये या तिन्ही बाबत उद्योजक निर्णय घेतो. आणि मिश्र अर्थव्यवस्थेचा विचार केला तर काय उत्पादन करावं, किती उत्पादन करावं आणि उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य किती असेल, या 3 प्रश्नांवर दोघं मिळून निर्णय घेतात, सरकार आणि खाजगी कंपन्या. सरकार व खाजगी कंपन्या हे दोघं मिळून निर्णय घेतात. अशा प्रकारची अर्थव्यवस्था कुठे आढळत असेल तर ती अर्थव्यवस्था आहे या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था. दोघं मिळून आपण काय केलंय, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्हींचा सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न केलाय. कोणतंही अतिटोक आपण स्वीकारलेलं नाहीये. आपली मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण कोणता देश आहे याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याच देशाचं उदाहरण सांगता येईल. आपण सुरुवातीला विचार केला समाजवादी अर्थव्यवस्थेचं कोणता देश उदाहरण आहे, सोव्हिएत युनियनचा विचार केला. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं सर्वोत्तम उदाहरण कोणता देश आहे, अमेरिका देश आहे. आणि मिश्र अर्थव्यवस्थेचं सर्वोत्तम उदाहरण कोणता देश आहे तर भारत देश आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता मिश्र अर्थव्यवस्थेचा जर तुम्ही विचार केला तर याचा उल्लेख प्रथम कुठे झाला होता याचा थोडा विचार करा. स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये भारताचं पहिलं औद्योगिक धोरण आणण्यात आलं आणि त्यावेळी भारताला मिश्रित अर्थव्यवस्था असं म्हटलं गेलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे स्वातंत्र्यानंतर भारताचं पहिलं औद्योगिक धोरण कोणामार्फत आणण्यात आलेलं होतं, श्यामाप्रसाद मुखर्जी. स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारताचं पहिलं औद्योगिक धोरण आणलं आणि त्यांनी त्यावेळी भारताला मिश्रित अर्थव्यवस्था असं म्हटलेलं होतं. आणि या अर्थव्यवस्थेमध्ये सरकार आणि खाजगी कंपन्या दोघं मिळून काम करतात. दोघांचं सहअस्तित्व या ठिकाणी या अर्थव्यवस्थेमध्ये असतं. तर अशा प्रकारे भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्हींचा सुवर्णमध्य आपण स्वीकारलेला आहे आणि त्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये जर वस्तू आणि सेवांचं उत्पादन जर करायचं असेल तर ते दोघांमार्फत केलं जाईल, सरकारमार्फत सुद्धा केलं जाईल आणि खाजगी क्षेत्रामार्फत सुद्धा केलं जाईल. तशा प्रकारे भारतानं स्वातंत्र्य प्राप्तीनंतर
मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला दिसतो. तर अशा प्रकारे आपण हे 3 प्रकार आपण समजावून घेतले महत्त्वाचे आणि खूप महत्त्वाचे. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. समाजवादी अर्थव्यवस्था, सूचनात्मक नियोजन, आदेशात्मक नियोजनाचे हे 2 प्रकार आपण समजावून घेतले. त्याच्यानंतर आपण समजावून घेतलं भांडवलशाही अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर समजावून घेतलं मिश्र अर्थव्यवस्था. याच्यावरती प्रश्न निश्चित विचारले जातात.